रामकृष्ण हरी हा परिसर गीते बाबा खर्डा शिवपट्ट या ठिकाणचा आहे आणि आपण इथे संतोष श्रीराम गर्जे गोरक्षक व आपण इथे लाईव्ह महाराजांचा संवाद चालू आहे। तर महाराजांचा संवादामध्ये त्यांनी परिचय करून देताना आपण त्यांच्याशी डायरेक्ट लाईव्ह पाहू। तर रामकृष्ण हरी महाराज, आपला परिचय द्या आणि तुमचं मनोगत व्यक्त करा। हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज कडपे रायगव्हाणकर संत चरित्र कवी आणि संजय सीताराम गीते बाबांचे वंशज जवळजवळ आज आमची ही चौथी पिढी आहे। तर या ठिकाणी आज शेरूवरून हरिभक्तपरायण तुकाराम महाराज कडपे महाराज या ठिकाणी आलेले आहेत। तसेच गोरक्षक आणि गोसेवक गोभक्त असे महान तरुण आणि युवा हरिभक्तपरायण संतोषजी गर्जे साहेब गर्जे महाराज हे सुद्धा या ठिकाणी बाबांच्या दर्शनाला आलेले आहेत। तर त्यांचं दोघांचंही मनोगत असं होतं की गीते बाबांची समाधी इथे का आणि या ठिकाणी त्यांना मृत्यू कसा असं त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्याचं विवेचन करा असं मला त्यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा त्याचं असं झालं की गीते बाबांचं मूळ गाव हे देऊळ आहे, सर्वांना माहीत आहे, नसेल तर ते माहिती होईल। तर त्या पवित्र गावामध्ये गीते बाबांचा आबाजीच्या पोटी जन्म झाला आणि वास्करांचे पहिले विठोबा आबा हे त्यांचे प्रथम गुरु होते आणि त्यांचे ते फडकरी होते आणि आयुष्यभर त्यांनी नाथांची पायीवारी केली। नाथ, पैठण, गैनतगड आणि या खर्डा मार्गे शिवपट्टण मार्गे ते भगवंताच्या पांडुरंगाच्या भेटीला दर 15 दिवसाला ते जात असत। तेव्हा विठ्ठलाचे एवढे ते निश्चित भक्त होते की त्यांच्या भक्तीला बोलून पांडुरंगानं त्यांच्या शेतामध्ये 15 दिवस नांगर हाकला। एका गैनतगडाची वारी पंढरपूरला चाललेली असताना ते देवळच्या शिवारामध्ये भाकर विहीर आहे, त्या भाकर विहिरीवर त्यांनी गुरे, पाण्याच्या घागरी, नांगर वगैरे सर्व तिथं टाकून दिलं आणि ते दिंडीमध्ये मिसळले आणि दिंडीमध्ये त्यांना नामसमाधी लागली, ते पंढरपूरला गेले आणि इकडे गीते बाबांचे काम बंद पडू नये म्हणून पांडुरंगानं तात्काळ देवळमध्ये येऊन त्यांचा अवतार घेतला आणि 15 दिवस त्या ठिकाणी नांगर हाकला। तर असे त्यांची आख्यायिका आहे। पण त्यांच्या मनाचा जो संकल्प होता तो संकल्प असा होता की मला जर मृत्यू यावा तर पंढरीच्या वाटेवरती यावा आणि पंढरीच्या वाटेवर कानिनाथाच्या पायथ्याशी चरणाशी मला मृत्यू यावा, कारण ते नाथ संप्रदायाचे थोर असे उपासक होते।